नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 21 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण प्रार्थना म्हणजे काय, विधी का करायचे, मंत्र आणि जपाचा उपयोग काय आहे आणि आपण जे चांगलं करतो त्याचं समर्पण का करायचं हे समजून घेणार आहोत. अनेक वेळा आपण प्रार्थना करतो पण त्यामागचा खरा अर्थ समजत नाही. आज आपण हे सगळं सोप्या भाषेत आणि आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून समजून घेऊ. प्रार्थना म्हणजे काय आणि ती कशी काम करते? आपण अनेक वेळा प्रार्थना करतो, माझं काम होऊ दे, माझी समस्या दूर होऊ दे, मला शांतता मिळू दे. पण प्रार्थना म्हणजे फक्त इच्छा करणं नाही. प्रार्थना म्हणजे आपल्या मनाला योग्य दिशेने नेणं आहे. उदाहरणार्थ, जर तू प्रार्थना करतोस की मी शांत आणि दयाळू व्हावं, पण रोज रागावतोस आणि काहीच प्रयत्न करत नाहीस, तर ती प्रार्थना पूर्ण होणार नाही. कारण फक्त प्रार्थना करून काही होत नाही, त्यासाठी कृतीही करावी लागते. उदाहरण, तू म्हणतोस मला हेल्दी व्हायचं आहे, पण एक्सरसाइज करत नाहीस, मग परिणाम मिळणार नाही. तसंच प्रार्थना प्रयत्न बरोबर बदल. मित्रासारखा सांगतो, प्रार्थना म्हणजे मॅजिक नाही, ती एक दिशा आहे. विधी, रिच्युअल्स का करायचे? विधी म्हणजे काही ठराविक पद्धतीने केलेली प्रार्थना किंवा क्रिया. पण हे फक्त शब्द बोलणं नाही, तर आपल्या मनाला बदलण्यासाठी एक साधन आहे. उदाहरण, आपण काही प्रार्थना वाचतो, त्या आपल्याला सांगतात काय विचार करायचा, आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. पण जर तू फक्त शब्द म्हणालास आणि मन दुसरीकडे असेल, त्याचा काही उपयोग नाही. जसं तू गाणं ऐकतोस पण लक्ष नाही, काही आठवत नाही. तसंच विधी करताना अर्थ समजून घे, मन लाव. मित्रासारखं सांगतो, विधी हे साधन आहे, उद्देश नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 21 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण प्रार्थना म्हणजे काय, विधी का करायचे, मंत्र आणि जपाचा उपयोग काय आहे आणि आपण जे चांगलं करतो त्याचं समर्पण का करायचं हे समजून घेणार आहोत. अनेक वेळा आपण प्रार्थना करतो पण त्यामागचा खरा अर्थ समजत नाही. आज आपण हे सगळं सोप्या भाषेत आणि आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून समजून घेऊ. प्रार्थना म्हणजे काय आणि ती कशी काम करते? आपण अनेक वेळा प्रार्थना करतो, माझं काम होऊ दे, माझी समस्या दूर होऊ दे, मला शांतता मिळू दे. पण प्रार्थना म्हणजे फक्त इच्छा करणं नाही. प्रार्थना म्हणजे आपल्या मनाला योग्य दिशेने नेणं आहे. उदाहरणार्थ, जर तू प्रार्थना करतोस की मी शांत आणि दयाळू व्हावं, पण रोज रागावतोस आणि काहीच प्रयत्न करत नाहीस, तर ती प्रार्थना पूर्ण होणार नाही. कारण फक्त प्रार्थना करून काही होत नाही, त्यासाठी कृतीही करावी लागते. उदाहरण, तू म्हणतोस मला हेल्दी व्हायचं आहे, पण एक्सरसाइज करत नाहीस, मग परिणाम मिळणार नाही. तसंच प्रार्थना प्रयत्न बरोबर बदल. मित्रासारखा सांगतो, प्रार्थना म्हणजे मॅजिक नाही, ती एक दिशा आहे. विधी, रिच्युअल्स का करायचे? विधी म्हणजे काही ठराविक पद्धतीने केलेली प्रार्थना किंवा क्रिया. पण हे फक्त शब्द बोलणं नाही, तर आपल्या मनाला बदलण्यासाठी एक साधन आहे. उदाहरण, आपण काही प्रार्थना वाचतो, त्या आपल्याला सांगतात काय विचार करायचा, आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. पण जर तू फक्त शब्द म्हणालास आणि मन दुसरीकडे असेल, त्याचा काही उपयोग नाही. जसं तू गाणं ऐकतोस पण लक्ष नाही, काही आठवत नाही. तसंच विधी करताना अर्थ समजून घे, मन लाव. मित्रासारखं सांगतो, विधी हे साधन आहे, उद्देश नाही. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.